नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संजय रामटेके, मुक्काम मोहघाटा, पोस्ट तहसील साकोली, जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहे. मी एक शेतकरी पुत्र आहे. मी आपल्या परिवाराची सेहत आणि त्यांच्या जीवावर होणारा हानिकारक धान्यापासून होणारा हानिकारक परिणाम ह्याबद्दल सर्व विचार करून मी ह्या वर्षी कुठलीही रासायनिक फवारणी केली नाही आणि कुठलाही रासायनिक खत टाकलेला नाही. मी फक्त जैविक खत शेती केली आहे आणि ती शेती म्हणजे शेणखत नाही तर तो फक्त मुर्गी खत म्हणजे चिचडी खत. तर एका एकरामागे मी फक्त 15 बोरी मारले आहे आणि ती 40 ते 45 किलोची बोरी असते. तर हा धान बघा, पूर्ण ह्याच्या खाली हा सर्व मुरूम आहे आणि गोटे आहेत. तर ह्या धानाची क्वालिटी कमीत कमी 3 ते 3.5 फुटाचा हा धान आहे आणि ह्याचा दांडा बघा, ह्याचा पान बघा, एकदम चवळा. आणि सुरुवातीला जसा तो हिरवागार त्याचा हे होता रिझल्ट, तसाच आत्ताही तो हिरवागार आहे. कुठलाही पिवळा पडलेला नाही आणि कुठलाही रोग त्याच्यावर आलेला नाही. म्हणजे एकदम सुदृढ धान. त्याच्यावर कुठलाही असा सेन्सिटिव्ह कुठल्याही रोगाला बळी पडणार नाही, करपा नाही, खोडकिडा नाही, काही नाही. तर सांगायचं म्हणजे एका एकरा पाठीमागे समजा जर मी 15 बोरी मारली तर तो खर्च कमीत कमी माझा 2,500 ते 3,000 आला आहे. आणि जर आपण शेणखत मारलो तर शेणखताचा खर्च एका एकरा पाठीमागे 2 ट्रॅक्टर जर लागलं तर 10,000चा खर्च, म्हणजे आपले 7,500 ते 8,000 रुपये आपले निव्वळ बचत होतात. आणि तरी तुम्हाला रासायनिक खत मारायची जरूरत पडते. आणि इथं मी कुठलाही रासायनिक खत नाही आणि फवारणी नाही मारली. तरी बघा धानाची क्वालिटी. आज हा धान टोला मारायसाठी आलेला आहे. तरी तुम्हाला सांगायची एवढीच विनंती आहे का एकदा तुम्ही ट्राय करून बघा. आणि फक्त 2,500 ते 3,000चा खर्च आहे चिचडी खताचा, तो तुम्ही यूज करा. आणि आपल्या शेतीमध्ये भरघोस जर पीक घ्यायचं असेल तर एकदा मी सांगतोय म्हणून फक्त 15 बोरी चिचडी खत मारा एका एकरा पाठीमागे, मग पहा तुमचा रिझल्ट. धन्यवाद.